UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार। सर्वपक्षीय नेते सकाळी 10:30 वाजता राज्यपालांना भेटणार। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार। विष्णू चाटेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुलेसह 2 जणांचा कल्याण भिवंडीमध्ये हॉटेलमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न। फोटो पाहिल्यावर समजलं आरोपी वॉन्टेड, मात्र 10-15 मिनिटातच त्यांनी पळ काढला। हॉटेल मालकांची TV9 मराठीला माहिती। फरार असतानाचा आरोपी सुदर्शन गुलेचा फोटो समोर। ओळख लपवण्यासाठी गुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या, तर आरोपी सुधीर सांगळेनं टक्कल केलं होतं। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडेल, धसांचं चॅलेंज। मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी। माहितीमध्ये दरी निर्माण झाल्यास सुरेश धस जबाबदार राहतील। मुख्यमंत्र्यांनी धसांना आवर घालावा। मुंडेंवरील आरोपांनंतर अमोल मिटकरी आक्रमक। देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या ऐवजी विरोधकांकडून मुंडेंना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचाही आरोप। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप। धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी। चौकशी पूर्ण होऊ द्यावी। बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीमधून शरण आला ती गाडी अद्याप जप्त नाही। गाडी मालकाचीही चौकशी नाही। खासदार बजरंग सोनवणेंकडून गाडी मालक शिवलिंग मोराळेंवर निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। ठाण्यामधल्या श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। तरुणाचा शोध सुरू। सारे भिकारी शिर्डीमध्ये जमा झाल्यानं मोफत अन्नछत्र बंद करा। भाजपचे माजी खासदार सुजय विखेंच्या वादग्रस्त विधानावरून साई भक्तांमध्ये संताप। सुजयचं विधान भावना दुखावणारं हे मान्य करतो। वडील राधाकृष्ण विखेंची कबुली। पुत्र मात्र भिकाऱ्यांवरून केलेल्या विधानावरून ठाम। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? बारामतीमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली। मतदार 2000 मध्ये विकले गेलेत। बुलडाण्यामधल्या जयपूर गावात कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप। 2000 5000 याच्यापेक्षा तर जायकवाडीच्या धरणामध्ये ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 60% कपात करण्याचा निर्णय। माजी आमदार राजेश टोपेंकडून निषेध व्यक्त। आपल्या हक्काचं पाणी सोडू नका, ठरावाला विरोध करण्याचं मराठवाड्याला आवाहन। चीनमध्ये HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क। राज्यामधील सर्दी आणि खोकल्यांच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना। कुंभमेळ्यासाठी पुण्यामधून विशेष ट्रेन सुटणार। 15 जानेवारीला रात्री 10 वाजता ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।